नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आता भरपूर शेतकरी तूर या पिकाची पेरणी करणार आहे, त्याचबरोबर कपाशी असेल, सोयाबीन असेल, तर अशा वेगवेगळ्या पिकांची पेरणी लागवड आता भरपूर शेतकरी करणार आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तूर या पिकाच्या व्हरायटी सांगणार आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कपाशीच्या व्हरायटी सांगितल्या होत्या, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला तूर या पिकाच्या व्हरायटी सांगणार आहे, कारण मला भरपूर शेतकरी मागच्या व्हिडिओला कमेंट केले की तूर या पिकाची व्हरायटी सांगा। आणि तूर हे जे पीक आहे हे विदर्भ असेल, मराठवाडा असेल इत्यादी भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात तुरीचं उत्पन्न घेतलं जातं, उत्पादन घेतलं जातं। तर त्यासाठीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुरीच्या व्हरायटी सांगणार आहे। तर तुरीमध्ये मी तुम्हाला लाल तुरीच्या व्हरायटी काही सांगणार आहे, त्याचबरोबर पांढऱ्या तुरींच्या काही व्हरायटी सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि तुम्ही कोणत्या भागामधून माझा व्हिडिओ बघत आहे नक्की मला तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये कळवा, की जेणेकरून मला समजेल की तुमच्या भागामध्ये कोणकोणते पिके घेतले जातात, त्यानुसार मला व्हिडिओ बनवता येतील, वेगवेगळ्या पिकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। कारण आपल्या ॲग्रोवड्या चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांपर्यंत सर्व नियोजन शेतीचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असते वेळोवेळी। म्हणजेच आपण फवारणी कोणती केली पाहिजे, खत व्यवस्थापन पिकांना कशा पद्धतीने केलं पाहिजे, सुरुवातीपासून आपण शेड्यूल मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, ही सर्व सविस्तर माहिती मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असते। तर शेतकरी बांधवांना, तूर या पिकाची पहिली व्हरायटी जर आपण बघितली तर यशोदा 45 ही व्हरायटी लाल तुरीची व्हरायटी आहे। ह्या व्हरायटीचा जर आपण कालावधी जर बघितला तर 160 ते 170 दिवसांचा कालावधी आहे। त्याचबरोबर ही जी तूर आहे, ह्या ज्या तुरीचा वाण आहे हा उंच, पसरट आणि जबरदस्त फुटवे असणारा हा वाण आहे। त्याचबरोबर फुलांचा रंग जर आपण बघितला तर फुलांचा रंग हा पिवळा आहे। त्याचबरोबर ही व्हरायटी डाळींसाठी फेमस आहे। आणि हा जो वाण आहे, ह्या वाणाला अधिक बाजारभाव मार्केटमध्ये मिळतो, म्हणजेच अधिक प्रमाणात ह्या वाणाला मागणी आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा झाला आपला पहिला वाण। यानंतरचा दुसरा वाण म्हणजे यशोदा सीड्स या कंपनीचा वर्जिन हा वाण। तर हा जो वाण आहे हा सफेद दाण्यांचा वाण आहे, पांढऱ्या दाण्यांचा वाण आहे। तर ह्या व्हरायटीचा कालावधी जर आपण बघितला तर 140 ते 150 दिवसांचा कालावधी या व्हरायटीचा आहे। आणि ही व्हरायटी येलो मोझॅक व्हायरससाठी सहनशील आहे, म्हणजेच डिझीज रेझिस्टन्स ही व्हरायटी आहे। त्याचबरोबर ह्या व्हरायटीच्या शेंगा ज्या आहेत त्या चवदार आहेत, अधिक बाजारभाव या शेंगांना मिळतात। आणि एकरी उत्पन्न जर आपण बघितलं वर्जिन या व्हरायटीचं तर 15 ते 18 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न हे मिळतं। आणि लागवडीचा जो कालावधी आहे तो तुम्ही जून ते जुलैमध्ये या व्हरायटीची लागवड किंवा पेरणी करू शकता। यानंतर तिसरी व्हरायटी म्हणजे BDN 2013 ही व्हरायटी। ही जी व्हरायटी आहे ही पांढऱ्या तुरींची व्हरायटी आहे। ह्या व्हरायटीचा कालावधी जर आपण बघितला, म्हणजेच हार्वेस्टिंग टाईम जर आपण बघितला तर 160 ते 170 दिवसांचा ह्या व्हरायटीचा कालावधी आहे। त्याचबरोबर वेल्टिंग डिसीजसाठी ही व्हरायटी डिसीज रेझिस्टन्स आहे, म्हणजेच या व्हरायटीमध्ये वेल्टिंगचा हा जो डिसीज आहे हा कमी प्रमाणात बघायला मिळतो इतर व्हरायटींच्या तुलनेत। तर ह्या झाल्या 3 व्हरायटी। यानंतरची चौथी व्हरायटी म्हणजे फुले राजेश्वरी ही व्हरायटी। तर शेतकरी बांधवांनो, ही जी व्हरायटी आहे ही लाल तुरीची व्हरायटी आहे। ह्या व्हरायटीचा आपण हार्वेस्टिंग पिरियड जर बघितला, म्हणजेच कालावधी जर बघितला हार्वेस्टिंगचा तर 150 ते 165 दिवसांचा आहे। ही व्हरायटी मर व वांज रोगास प्रतिकार क्षमता असलेली तूर आहे, म्हणजेच हा वाण मर व वांज रोगास प्रतिकार क्षमता असणारा वाण आहे। यानंतर 28 ते 30 प्रति हेक्टरपर्यंत ह्या वाणाचं आपल्याला उत्पन्न बघायला मिळतं। तर ही झाली चौथी व्हरायटी फुले राजेश्वरी ही व्हरायटी। याचबरोबर शेतकरी बांधवांनो, 5व्या क्रमांकाची आणि शेवटची व्हरायटी म्हणजे दफ्तरी 48 ही व्हरायटी।
ही जी व्हरायटी आहे ही सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या व्हरायटीची पेरणी करू शकता. म्हणजेच आता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडे वेगवेगळ्या हलकी जमीन असेल, भारी जमीन असेल, तर कोणत्याही जमिनीमध्ये दफ्तरी 48 या व्हरायटीची पेरणी तुम्ही करू शकता. आणि हा जो वाण आहे हा लाल रंगाचा वाण आहे. ह्या व्हरायटीची हार्वेस्टिंग पिरियड जर आपण बघितला तर 160 ते 170 दिवसांचा कालावधी आहे. आणि ही व्हरायटी लावत असताना तुम्ही यामध्ये अंतर 7x2 फूट किंवा 7x3 फूट असं अंतर ठेवू शकता. तर मी तुम्हाला आता 5 टॉपच्या व्हरायटी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये काही लाल तुरीच्या व्हरायटी आहेत आणि काही सफेद तुरीच्या व्हरायटी आहेत. तर यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता. नक्कीच यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न हे 100% मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, यानंतरची माहिती तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल हवी आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि सांगितल्याप्रमाणे की तुम्ही कोणत्या भागांमधून माझा व्हिडिओ बघत आहे तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते. यापुढचे येणारे आपले नेक्स्ट व्हिडिओज बघण्यासाठी आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.